मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ईश्वरी खूपच जबरदस्त पद्धतीने म्हणजे इंदोरी स्टाईलने वल्लरीचा माज कशा पद्धतीने उतरवते आहे। त्याचबरोबर राकेश हा पळून गेलेला असतो, पण त्याच्या समोर पुन्हा ट्रक येतो आणि तो अपघाताचा सीन पुन्हा आठवतो। त्यामुळं राकेशची मेमरी तर परत येणार नाहीये ना, अशी सिच्युएशन तयार झालेली आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघंही बाहेर आलेले आहेत। तेव्हा अर्णवला एकच प्रश्न पडलाय की ताईला कोणी सांगितलं, ताईला ह्या गोष्टी कशा कळल्या, हा एकच प्रश्न अर्णवला पडलेला असतो। नक्की काय झालेलं आहे, ताईपर्यंत ह्या गोष्टी का समजल्या, म्हणून तो विचार करत असतो। तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते की अर्णव सर, त्याचा नका विचार करू, मलाही नाही माहिती कुणी केलं हे सगळं। खरं तर ईश्वरीला सगळ्या गोष्टी माहिती असतात। हे सगळं कोणी केले, कोणामुळे झाले हे ईश्वरीला माहिती असतं, परंतु ईश्वरी काहीच बोलत नाही। अर्णव मात्र ईश्वरीला म्हणत असतो की आता काय करायचंय नक्की, कशाबद्दल बोलतेस तुम्ही सिंदूर। तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर, हे बघा जे झालंय ते झालंय, त्याच्यावर आता विचार करून काहीच उपयोग नाहीये, त्यापेक्षा पुढे काय होणार आहे ते बघूया आपण। इकडे नमू मात्र तिथे थांबलेली असते वाट बघत। अजूनपर्यंत का कोणी आलेलं नाही, आकाश सर अजून का आलेले नाही। तेव्हा तिथं इन्स्पेक्शनसाठी आलेले लोक म्हणतात 1 तास झालं तुम्ही आमचा वेळ वाया घालवताय, आम्ही तुम्हाला सांगितलं होतं जर तसं काही असेल तर तुम्ही आम्हाला कळवा, पण तुम्ही आम्हाला का काही सांगितलेलं नाहीये, का ह्या गोष्टी अशा पद्धतीने घडलेल्या आहेत, हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं। तेव्हा मात्र इकडे इन्स्पेक्शनला आकाश आलेला नाही आणि आकाशने ज्या पद्धतीने गोष्टी केलेल्या असतात, म्हणजेच आकाशकडे सगळ्या गोष्टी आहे, तिथलं सगळं इन्स्पेक्शनच्या बाबतीतलं सगळं आकाशकडे आहे हे लक्षात आलेलं असतं। आता मात्र इकडे नमू त्यांना म्हणत असते की हे बघा माझ्याकडे फक्त GST नंबर आहे, माझ्याकडे दुसरं असं काहीच नाहीये। त्यामुळं मी तुम्हाला काय सांगते, आकाश सर येतात, बाकीचे सगळे डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे आहेत। तेव्हा ते म्हणतात अहो सकाळी तुम्ही कॉल करून सांगितलं असतं ना आजची मीटिंग नाही जमणार आहे, तर आम्ही तसं ऐकलं असतं आणि आमचाही वेळ वाया गेला नसता, आम्ही आलो नसतो, आपण नंतर कधीतरी मीटिंग केली असती। नमू मात्र त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असते। एवढ्या वेळा नमूने आकाशला इन्फॉर्म केलेलं होतं, सांगितलेलं होतं आणि या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने झालेल्या असतात। आता मात्र नमूला खूप वाईट वाटत असतं। नमू म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही आज जे घडलंय ते पूर्णपणे चुकीचं आहे, हे नमूच्या लक्षात आलेलं असतं। इकडे ईश्वरीने आता ठरवलेलं असतं की ह्या वल्लरीचा चांगलाच माज उतरवायचा, म्हणून ईश्वरी बाहेर येते आणि वल्लरीच्या समोर उभी असते। तेव्हा वल्लरीला म्हणत असते की कसं आहे माहितीये का, की ती कुंडी जी पडली ती कोणाकडून पडलीये ती माहितीये, फक्त पडल्यानंतर एखादी गोष्ट उचलून ठेवायची असते, एवढं कळत नाही का। वल्लरी म्हणते तू मला कोण बोलणार आहेस, तू मला का बोलतीयस, असं वल्लरी ईश्वरीला बोलत असते। तेव्हा मात्र ईश्वरी तिला म्हणत असते का बोलते ते तुम्हाला चांगलंच माहितीये, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर का तुमच्याकडून कोणती चूक घडलेली असेल तर तुम्हाला कधीच माफ केलं जाणार नाही। हे ऐकल्यानंतर ईश्वरी वल्लरीला सांगत असते की हे बघा कसं आहे माहितीये का, ही जी सवय आहे ना ती बंद करा, भावा बहिणींमध्ये भांडणं लावायची। आणि वल्लरी म्हणत असते की काय काय केलंय मी, तू कोण आहे मला बोलणारी, मला भीती घालतेस। ईश्वरीने त्या क्षणी हात उचललेला असतो, एकतर आल्या आल्या वल्लरीचा हात पिरगळून तिला थांबवलेलं असतं आणि हात उचललेला असतो। वल्लरीला असं वाटतं की आता भारतीय कानाखाली, आणि तसं म्हटल्याबरोबर वल्लरी मात्र तिच्याकडे पाहते आणि त्याच वेळी वल्लरीने गालावर हात ठेवलेला असतो आणि ईश्वरी मात्र म्हणत असते की 5 चुका, आता त्यातली एक चूक झाली, नशीब तुमचं, याच्यापेक्षा जास्त चुका मी पकडलेल्या नाहीत, आधीच्या चुका जर पकडल्या असत्या तर आताच तुमची संधी गेली असती, असं इकडे ती सांगू लागते। आणि वल्लरीला शेवटची वॉर्निंग देते, इथून पुढे 5 चुका जर त्या चुका झाल्या तर तुमची सुट्टी नाही, तुम्हाला इंदोरी स्टाईलने सांगते की काय आहे ते, असं म्हणत ईश्वरीने वल्लरीला चांगलंच सुनावलेलं असतं। इकडे अर्णव रिसेप्शनला बोलत असतो, ताईच्या डिस्चार्ज बाबत बोलत असतो। तेवढ्यात ईश्वरी तिथे येते आणि ईश्वरीला तो म्हणतो काहीतरी करून आलेस ना मिस इंदोर। तेव्हा ईश्वरी म्हणते काही नाही हो सर, फिकर नॉट। इकडे नमू घरी येते आणि घरी आल्या आल्या ती म्हणत असते की काय हे सगळं, आई तिला विचारते, तिथेच हा पण असतो शुभंकर, तोही विचारू लागतो, पण काहीच बोलत नाही, आत निघून जाते। आणि इकडे ती विचारते काय झालं, आज इन्स्पेक्शन होतं ना, तर नाही काही नाही झालेलं, मला नाही माहिती काय, असं ती म्हणते आणि निघून जाते।
इकडे राकेशचं वेगळं सुरू असतं. डॉक्टर त्याला हँडल करण्याचा प्रयत्न करत असतात. सोडा मला, सोडा, तुम्ही का थांबवून ठेवलं इथं, मला जायचंय, कोण आहे मी, असं म्हणत राकेश ओरडत असतो. आणि डॉक्टर मात्र त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. तेवढ्यातच अर्णव आणि ईश्वरी तिथे येतात. मग अर्णव म्हणतो की एकच मिनिट, मी पाहतो. तेव्हा अर्णवला डॉक्टर सांगू लागतात की हे बघा, त्यांच्या बाबतीत काही चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्याचबरोबर हे सगळं जे काही झालेलं आहे ते थोडं वेगळं घडलेलं आहे. आम्हाला सर्जरीच्या वेळेसच डाऊट होता की असं काहीतरी झालेलं असणार आहे आणि त्याचबरोबर आत्ता लक्षात येते की गोष्टी कशा पद्धतीने झालेल्या आहेत. त्याचवेळी इकडे डॉक्टर आणि त्याचबरोबर अर्णव ईश्वरी आता बोलत आहेत. राकेश सगळं बोलणं ऐकत असतो. डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की हे बघा, जे काय झालेलं आहे ते तुम्हाला चांगलंच माहिती आहे. आणि मग मात्र इकडे राकेश हा तिथे असतो. अर्णव म्हणतो की मी पाहतो, असं म्हणत अर्णव राकेशकडे जातो आणि राकेशला विचारू लागतो, ए बंद कर तुझी नाटकं, हे सगळं जे काही चाललंय ना हे बंद करायचं आणि आता ह्याला सोडणार नाही, असं म्हणत अर्णवने राकेशचा गळा पकडलेला असतो आणि त्याला बोलत असतो. अर्णव म्हणत असतो की आता तुला सोडत नसतो. ईश्वरी, डॉक्टर सगळे अर्णवला सांभाळत असतात, त्याला बाहेर काढत असतात. अर्णव मात्र ऐकायलाच तयार नसतो. त्याच वेळी इकडे अर्णव त्याला तिथं पकडायला गेलेला असतो आणि पुन्हा तो पॅनिक होतो. आणि मग राकेश पॅनिक झालेला पाहून डॉक्टर म्हणत असतात, अहो राजेश शिर्के, तुम्हाला लक्षात येते का, तुमच्या पेशंटची कंडिशन क्रिटिकल आहे, तुम्हाला कळत नाहीये, पण आपण त्यांना समजून घेणं गरजेचंच आहे, असं इकडे डॉक्टर अर्णवला सांगत आहेत. आणि तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो, हो बरोबर आहे, पण ह्या पेशंटच्या बाबतीत तुम्हाला माहित नाहीये डॉक्टर याने काय काय केलंय, हा माणूस फ्रॉड आहे, हा खोटारडा आहे, हा प्रत्येकाला फसवत असतो. डॉक्टर म्हणतात, हो बरोबर आहे, मला त्यांची हिस्ट्री माहीत नाहीये, पण आत्ताच्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्यावरून मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो, त्यांच्या रिपोर्टवरून मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो की आत्ता त्यांची कंडिशन क्रिटिकल आहे. त्यामुळं आपल्याला या सगळ्या गोष्टी शांतपणे हँडल कराव्या लागणार आहेत, असं अर्णवला सांगितलं जातं. तेव्हा मात्र डॉक्टर इकडे अर्णवला समजवत असतात. अर्णव खूप चिडलेला असतो, कारण आता तर राकेशचा खरा पर्दाफाश करायची वेळ होती आणि हे सगळं काय झालंय, या गोष्टीचा अर्णवला खरं तर धक्का बसलेला असतो. ती अंजली वेड्यासारखी वागत असते. डॉक्टर अर्णवला घेऊन येतात आणि म्हणत असतात की हे बघा, आपल्याला माहीत नसते की काय झालेलं असतं, पण जेव्हा आम्ही त्यांचं ऑपरेशन करत होतो तेव्हा गोष्टी लक्षात आलेल्या आहेत की त्यांच्या बाबतीत काही गोष्टी विचित्र अशा घडलेल्या आहेत आणि मेमरी लॉस त्यांना झालेला आहे. मेंदूचा काही पार्ट जो आहे, म्हणजे जिथे मेमरी स्टोअर केली जाते त्यामध्ये डॅमेजेस होते आणि त्यांचा ॲक्सिडेंट हा खूपच भयानक झालेला होता, त्यांना खूप मार लागलेला होता आणि त्यामध्ये हे सगळं झालेलं आहे. आता मात्र इकडे अंजलीला टेन्शन आलेलं असतं. अंजली म्हणत असते की मला कळत नाहीये माझ्या नवऱ्याच्या बाबतीत काय होऊन बसले हे सगळं. आणि अर्णव ईश्वरी आलेले पाहून अंजली विचारते की तू जाऊन आला ना त्यांच्याकडे. तेव्हा अंजलीला तो सांगू लागतो की हो, मी जाऊन आलेलो आहे, आता तूही जाऊ शकते, आपण जाऊया, असं सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत आणि नेमकं त्याच वेळेस इकडे अंजली म्हणते खरंच, तेव्हा अर्णव म्हणतो की हो, आपण जाऊया त्यांना भेटायला, कारण डॉक्टरांनी सांगितलेलं आहे जर का तुम्ही सावकाश त्यांच्याकडे त्या व्यक्ती आणल्या, त्यांच्या जवळच्या व्यक्ती आणल्या, तर कदाचित ह्या सगळ्या गोष्टी रिकवर होऊ शकतात, असं डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा घडत आहे नेमकं त्याच वेळेस या सगळ्या गोष्टींमुळे खुलासा होऊ लागलेला असतो. आणि इकडे दात अंजलीला आणलेलं असतं. राकेशच्या समोर अंजली बसलेली असते, बाळ वल्लरीकडे असतं आणि दोघंही आलेले असतात. आणि नेमकं अर्णव ईश्वरी सगळे तिथं आहेत, डॉक्टर तिथं आहेत. आणि मग अंजली सांगत असते की आपलं बाळ असं म्हणत सांगत असते. आणि नेमकं त्याच वेळेस राकेश म्हणतो, कोण तुम्ही मॅडम, मी नाही ओळखते तुम्हाला, कोणाचं बाळ, अहो काय चाललंय हे, मगापासून मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय, तुमच्या लक्षात येत नाहीये का, असं तो सांगू लागतो. तेव्हा मात्र इकडे डॉक्टरांच्या समोर तो हात जोडतो आणि म्हणत असतो की ऐका माझं, खरंच सांगतोय मी, मला नाही माहिती याबद्दल काही. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात शांत व्हा तुम्ही, शांत व्हा. अंजली बाळाला घेते आणि त्याच्या तोंडापुढे घेऊन जाते आणि म्हणू लागते की हे बघा, हे आपलं बाळ आहे राकेश, हे आपलं बाळ. अहो तुम्ही 3 दिवसापूर्वी तर मला बोलला होता ना आपल्या बाळाच्या बाबतीत हे करायचंय, बाळाच्या बाबतीत ते करायचंय, मग आता काय आहे हे, आता या सगळ्याचा अर्थ काय आहे आणि हे सगळं काय होऊन बसलंय, असं ती सांगत असते. तेव्हा मात्र राकेश म्हणतो की मला काहीच आठवत नाहीये, काय बोलताय तुम्ही, कशाबद्दल बोलताय,
मला खरंच काही माहीत नाहीये, तुम्ही नका बोलू हो हे सगळं, असं राकेश सांगू लागतो. त्याच वेळेस राकेशचं एकच चाललेलं असतं की मला सोडा इथून, मला जायचंय, मला नाही थांबायचं, असं राकेश वारंवार सांगत आहे. आणि नेमकं त्याच वेळेस अंजली पण तेवढीच पॅनिक झालेली आहे, बाळाला घेऊन त्याच्या समोर उभी आहे. अहो असं काय करताय, हे आपलं बाळ आहे, लक्षात येत नाहीये का तुमच्या? मी काय सांगण्याचा प्रयत्न करते, तुम्ही ऐकून तरी घ्या माझं, असं म्हणत अंजली त्याच्या जवळ बाळ घेऊन जाते. तेव्हा तो म्हणत असतो की अहो कोण तुम्ही, मी नाही ओळखत आहे तुम्हाला, तुम्ही समजून घ्या मला, असं म्हणत राकेश इकडे बोलत असतो. आणि तेव्हा मात्र अंजली म्हणत असते अहो असं काय करताय, आणि बाळ त्याच्या समोर पकडलेलं आहे आणि त्याला विचारत आहे की हे काय घडतंय. परंतु त्याला काहीच सांगता येत नसतं, कारण कितीही काही झालं तरीही राकेशने हे केलेलं सोंग आहे हे मात्र अर्णव ईश्वरीच्या लक्षात आलेलं असतं. अर्णव ताईला समजवत असतो, तिला म्हणत असतो की शांत हो ताई, ताई शांत हो. पण अंजली मात्र पॅनिक झालेली असते, कारण तिच्यासाठीही तेवढाच मोठा धक्का असतो, कारण तिच्या नवऱ्याचा मेमरी लॉस झालेला आहे. आणि एवढं सगळं झालेलं असलं तरीही काही गोष्टी तिला वाटत असतात की नीट झाल्या पाहिजेत, पण जे काही घडत असतं त्यामुळे मात्र तिलाही तेवढाच धक्का बसलेला असतो. इकडे विचार करत असते सुप्रिया. सुप्रिया म्हणत असते की जे काही घडलेलं आहे ते मान्य, पण नमूचं नक्की काय झालंय, असं काय झालं दोघांमध्ये, असा सुप्रिया विचार करत असते. आणि त्याच वेळेस सुप्रिया या सगळ्या गोष्टी बोलत असते आणि शुभंकर तिथे येतो. काय झालंय काकू, काय झालंय, असं म्हणत तिला विचार लागतो. तेव्हा ती म्हणते नाही काही नाही रे, नमूचाच विचार करते की काय झालं अचानक, म्हणजे नमू आली आणि गेली, म्हणजे हे नेहमीच आहे त्यांच्या दोघांचा. तेव्हा भाजी निवडत असलेल्या सुप्रियाच्या हातातून ताट तो घेतो आणि म्हणतो दे इकडे, मी निवडतो. सुप्रिया म्हणते अरे तुला नाही जमणार, ते राहू दे. तेव्हा तो म्हणतो नाही नाही मला सवय आहे, एक वेळ भाजी नाही निवडली तर आई मला जेवायला देत नाही घरी, असं तो सांगतो. तेव्हा मात्र सुप्रिया म्हणते की ठीक आहे. मग सुप्रियाने भाजीचं ताट त्याच्याकडे दिलेलं असतं, दोघांच्या गप्पा सुरू असतात. तेव्हा तो म्हणत असतो नक्की काय झालं असेल, म्हणजे मला कळत नाहीये त्या दोघांमध्ये काय झालंय का काय. तेव्हा सुप्रिया म्हणते की हो बरोबर आहे, क्लाउड किचनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आलेला असणार आहे आणि म्हणूनच ती टेन्शनमध्ये आहे. आज इन्स्पेक्शन होतं ना, ते झालेलं नाहीये, असा काहीतरी गोंधळ आहे असं मला वाटतंय. तेव्हा मात्र इकडे तो म्हणत असतो म्हणजे क्लाउड किचन एवढं सांभाळते ना ती. तेव्हा क्लाउड किचन सुरू केलं, मला त्यांना विश्वासच बसत नव्हता. तेव्हा सुप्रिया म्हणते की नाही, क्लाउड किचन ना इशूने सुरू केलं अर्णवच्या मदतीने, आणि मग इशूच्या लग्नानंतर ते क्लाउड किचन तिने सांभाळायला लागली. आता काही झालं तरी आकाशचं आणि तिचं जेव्हापासून जमते तेव्हापासून मग ती काही झालं ना क्लाउड किचनमध्ये आकाशला फोन करते आणि आकाशसोबत बोलत असते. बाकी असं ती वैयक्तिक काही करत नाही, कारण तिला त्या गोष्टी जमत नाहीत. हे जेव्हा सुरू झालेलं असतं तेव्हा मात्र इकडे तिच्याबद्दल सगळं सांगते. आणि मग डॉक्टर त्याचबरोबर सगळेजण अंजलीला समजवत असतात. अंजलीला म्हणत असतात की आम्हाला माहिती आहे जी कंडिशन आहे, जी घडलेलं आहे ते खूप वाईट झालेलं आहे, पण या सगळ्यामधून मार्ग काढणं तर गरजेचं आहे ना, असं अंजलीला डॉक्टर सांगत असतात. अंजली मात्र पॅनिक होत असते. डॉक्टर म्हणत असतात की हे बघा, आता तुमची प्रायोरिटी बाळ असलं पाहिजे, कारण मला डॉक्टरांकडून कळलं की तुमच्या मिस्टरांच्या बाबतीत काय झालेलं आहे. आणि डॉक्टर तिला समजवत आहे. त्याचबरोबर ईश्वरी सुद्धा तिथं आलेली आहे, अर्णव आहे, सगळेजण ऐकत आहेत. आणि अर्णव आणि ईश्वरी दोघंही म्हणत असतात की खरंच आहे डॉक्टर. आणि अंजली सुद्धा समजवत असते, अंजलीला ईश्वरी सुद्धा समजवत असते ताई हे बघा आता बाळाचा विचार करा. तेव्हा मात्र अंजलीचं एकच चाललेलं असतं की नाही, मी काही ऐकणार नाहीये, माझ्या नवऱ्याची अवस्था जी झाली आहे ना ती जोपर्यंत नीट होत नाही तोपर्यंत मी कोणाचं काहीच ऐकणार नाही. आता अंजली हट्टाला भेटलेली आहे. अंजलीचं एकच म्हणणं आहे की जोपर्यंत यांची तब्येत ठीक होत नाही तोपर्यंत मी घरी येणार नाही. अंजलीला आता डिस्चार्ज द्यायचे डॉक्टर बोलत आहेत, अंजली ऐकायलाच तयार नाही. तिचं एकच म्हणणं आहे की कसं शक्य आहे, मी नाही ऐकू शकत आहे या गोष्टी, तुम्हाला नाही कळणार आहे काय चाललेलं आहे ते, असं इकडे सगळं बोलणं सुरू आहे. आणि अंजली मात्र ऐकायलाच तयार नसते. अंजलीचं एकच सुरू आहे, मी येणार नाही. अर्णव म्हणत असतो हो आपण त्यांनाही घरी घेऊन जाऊया, मी बोलतो डॉक्टरांशी, असं म्हणत अर्णव तिथून जातो. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते की हो अंजली ताई ऐकून घ्या ना, जरा शांत व्हा ना. पण अंजली ऐकायला तयार नाहीये, तिने हट्टच करून बसलेली आहे. आणि नंतर तर असं बोलत असते की ह्या सगळ्या गोष्टी ज्यामुळे झालेल्या आहेत त्यापेक्षा माझीच मेमरी गेली असती तर बरं झालं असतं, कारण या सगळ्याला कुठेतरी मीच जबाबदार आहे असं तिला वाटत असतं. म्हणून ती स्वतःलाच दोष देत राहते. आणि त्याच वेळी ईश्वरी म्हणते अहो अंजली ताई असं काय बोलताय, बाळासाठी विचार करा ना. कारण ईश्वरीला अंजली डायरेक्ट म्हणते की हे बघ काय मी बोलत नाहीये चुकीचं, कारण काही लोक जी मला माझ्या आयुष्यात नको आहेत ना
त्यांच्या बाबतीत मला निर्णय घेता आला असता आणि त्याचबरोबर त्यांना मी विसरले असते, असं ईश्वरीला अंजली म्हणते. तेव्हा वल्लरी मात्र अंजलीकडे पाहत असते आणि ईश्वरीने वल्लरीला चांगलंच स्वतः सुनावलेलं असतं आणि हेही सांगितलेलं आहे की तुम्ही दोघा बहीण भावंडांच्या मध्ये पडायची अजिबात गरज नाही. हे सुद्धा ईश्वरीने तेवढंच ठणकावून सांगितलेलं आहे. आता अर्णवला असं वाटत असतं की हा राकेश नाटक करत आहे. अर्णवने पैशांची भरलेली बॅग घेतलेली असते आणि त्या राकेशच्या रूममध्ये येतो आणि त्याला म्हणत असतो की हे घे पैसे, हे पैसे घ्यायचं आणि घरी यायचं. आता बाद झाली तुझी नाटकं, मला माहिती आहे हे सगळं तुझं नाटक चाललेलं आहे आणि हे जे काय करतोयस ना तू, हे सगळं मला कळतंय, असं अर्णव सांगत असतो. तेव्हा राकेश म्हणतो, काय चाललंय तुमचं, कोण तुम्ही, मी नाही ओळखत आहे तुम्हाला, का तुम्ही येऊन मला त्रास देताय सारखं, असं तो अर्णवला सांगत आहे. अर्णवने पैशांची बॅग दिलेली असते, राकेशने ते पैशांची बॅग फेकून दिलेली असते आणि राकेशच्या डोक्यात वेगळंच प्लॅनिंग सुरू झालेलं असतं. कारण इकडे तो म्हणत असतो की माझं डोकं दुखतंय, तुम्हाला कळत नाहीये का, मला त्रास होतोय आणि तुम्ही हे सगळं काय करताय आणि ह्या सगळ्या गोष्टींचा मला त्रास होतोय, तुम्हाला कळत नाहीये का, असं म्हणत राकेश मुद्दामच आरडाओरडा करू लागतो. इकडे अंजली तर खूप चिडलेली असते आणि ती ईश्वरीला म्हणत असते, बघितलं ना तुमच्यामुळे झालं हे सगळं, आज माझ्या नवऱ्याची अवस्था ही झाली ना, याला जबाबदार तुम्ही आहात. कारण ह्या सगळ्या गोष्टी कोणामुळे झालेत आणि हे सगळं कोणामुळे झाले आणि तुला काय माहिती ग काय होणार आहे, माझं बाळ आहे, माझा नवरा आहे आणि माझ्या नवऱ्याला आठवतच नाहीये की आम्ही कोण आहोत आणि मी कोण आहे, एवढं लक्षात ठेव, कारण आज माझी अवस्था जी झाली त्याला जबाबदार तू आहेस, असं म्हणत ईश्वरीला ती दोष देत असते. ईश्वरी शांतपणे ऐकून घेत असते कारण ईश्वरीला माहितीये की गोष्टी काय झालेल्या आहेत आणि कशा झालेल्या आहेत, म्हणून ईश्वरी शांतपणे या सगळ्या गोष्टी ऐकून घेत असते. इकडे अर्णव आणि राकेश या दोघांमध्ये बोलणं सुरू आहे. राकेशला अर्णव समजवण्याचा प्रयत्न करत आहे पण राकेश म्हणत असतो, हात जोडतो मी, मला त्रास नका देऊ, मला त्रास होतोय, सोडा मला एकटं, तुम्ही माझ्यापासून दूर व्हा, नका येऊ तुम्ही माझ्याजवळ, असं इकडे राकेश हात जोडून अर्णवला सांगत आहे आणि त्याचबरोबर अर्णवला म्हणत असतो की काही झालं तरीही मला नका त्रास देऊ आणि त्याचबरोबर अर्णवला तो म्हणत असतो, नको आहेत मला तुमचे पैसे आणि कुठल्याच गोष्टी नको आहेत, असं सुद्धा तो सांगतो. आणि त्याच वेळी अर्णवच्या लक्षात येत असतं की नाही काहीतरी वेगळं आहे, काहीतरी वेगळ्या गोष्टी घडतात, म्हणून अर्णव राकेशकडे पाहत आहे आणि त्याचबरोबर इकडे अर्णवला राग आलेला असतो. अर्णव ती बॅग उचलतो आणि राकेशच्या बेडवरती ठेवतो आणि इकडे अंजली त्याचबरोबर वल्लरी आणि ईश्वरी उभे असतात. अंजली खूप पॅनिक होत असते. ईश्वरी म्हणत असते, अहो असं काय करताय, बाळ रडतंय, बाळाचा तरी विचार करा अंजली ताई, बाळासाठी तरी तुम्ही असं नका करू, असं इकडे अंजलीला ईश्वरी सांगते. परंतु अंजलीला ऐकूनच घ्यायचं नाहीये, तिला एकच हट्टाला भेटलेले आहे की नाही, माझा नवरा, जोपर्यंत माझा नवरा बरा होत नाही तोपर्यंत मी काहीही ऐकणार नाही, एवढंच तिचं चाललेलं असतं. आणि इकडे अर्णव आलेला असतो. अर्णवला ईश्वरी विचारते, काय झालं अर्णव सर, तेव्हा अर्णव मात्र सांगतो की नाही, काहीच उपयोग झालेला नाही, तो यायला तयार नाही. इकडे तोपर्यंत नर्स धावत येते आणि नर्स सांगू लागते की तुमचा पेशंट पळाला आहे. आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांनाही धक्का बसतो की हे सगळं काय चाललंय आणि हे सगळं काय होतंय, आता काय करायचं, म्हणून दोघंही पाहू लागतात. आता अंजली पुन्हा पॅनिक झाली. अर्णव म्हणतो की चल मिसिंदर चल, असं म्हणत तो ईश्वरीला घेतो आणि आता राकेशला शोधायला बाहेर पडलेला आहे. तिथे आल्यानंतर अर्णवने ठरवलेलं असतं. अर्णव तिला सांगत असतो की हे बघ मिसिंदर, तू या बाजूने शोध घे, मी त्या बाजूने शोध घेतो, बघूया काय हाती लागतंय आणि कशा पद्धतीने गोष्टी घडतायत, असं म्हणत अर्णवने ईश्वरीला सांगितलेलं आहे. दोघंही राकेशचा शोध घेण्यासाठी बाहेर पडलेले असतात. अंजली आता पुन्हा टेन्शनमध्ये आलेली आहे. अंजली विचार करते की हे सगळं काय होऊन बसले, हे सगळं माझ्या बाबतीत का झालंय आणि या सगळ्या गोष्टी अशा का घडतायत, म्हणून तिला त्रास होत असतो. आणि त्याचवेळी अर्णव त्याचबरोबर ईश्वरी दोघंही पाहत असतात, कारण काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडतील कोणालाच वाटलं नव्हतं. आणि अर्णव ईश्वरी शोधाशोध करत आहेत आणि नेमकं समोर ट्रक आलेला असतो आणि नेमक्या त्याच ट्रकच्या समोर राकेश उभा आहे आणि राकेश पाहतच राहतो आणि त्याची मेमरी आता पुन्हा येत आहे कारण तोच अपघाताचा सीन रिक्रिएट होत आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.